श्री स्वामी समर्थ. 25 जुलैपासून फक्त नोटा मोजणार या 3 राशी. होणार गडगंज श्रीमंत. ज्योतिषशास्त्रानुसार अवकाशात कार्यरत असलेले 9 ग्रह मानवी आयुष्याशी निगडित आहेत. या ग्रहांच्या हालचालींचा थेट परिणाम मनुष्याच्या आयुष्यात होत असतो. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात. या गोचरमधून विविध योग जुळून येत असतात. हे योग राशीचक्रातील राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम टाकत असतात. या परिणामातून राशींचे भविष्य ठरत असते. अशा प्रकारे राशींच्या माध्यमातून ग्रह मनुष्यावर प्रभाव टाकत असतात. जुलै महिन्यात सुद्धा अनेक मोठमोठ्या ग्रहांच्या हालचाली घडून येत आहेत. यामधून अनेक योग निर्मित होत आहेत. तर आज चंद्र वृश्चिक राशीतून निघून धनु राशीत प्रवेश करत आहे. चंद्राच्या या गोचरमधून आज ब्रह्मयोग आणि रवी योग हे शुभ योग जुळून येत आहेत. चंद्र हा गोचरसाठी 9 ग्रहांपैकी सर्वात कमी कालावधी घेतो. अवघ्या 1 ते 1.5 दिवसांमध्ये चंद्र आपल्या राशी बदलत असतो. चंद्राच्या या भ्रमणातून दररोज विविध योग घटित होतात. आज निर्माण झालेल्या ब्रह्मयोग आणि रवी योगाचा फायदा कोणत्या राशींना मिळणार आहे, त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. तर पहिली भाग्यवान रास आहे मेष रास. मेष राशीच्या लोकांना आज ब्रह्मयोग आणि रवी योगाचा दिवस अत्यंत शुभ असणार आहे. या काळात तुमच्या अनेक अडचणी दूर होतील. भाग्याची पूर्ण साथ लाभेल. पार्ट टाइम उद्योग करण्याची इच्छा असेल तर त्यातून लाभ मिळेल. या योगात केलेल्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळतील. सामाजिक कार्यामध्ये रुची वाढेल. नोकरदार वर्गाला प्रगतीच्या विविध संधी उपलब्ध होतील. तुमच्या कमाईत वाढ होईल. त्यातून आर्थिक स्थिती भक्कम होईल. घरात भौतिक सुखाच्या वस्तू खरेदी करा. नव्या नोकरीत रुजू होण्यासाठी काळ चांगला नाही. मार्केटिंगशी निगडित कामामध्ये स्वतःची विशेष काळजी घ्या. योग्य ऑर्डर्स मिळू शकतील. नोकरदार मंडळींना काही विशेषाधिकार मिळू शकतील. जोडीदारासोबत डिनर डेटची योजना आखाल. त्यामुळे नात्यात प्रेम वाढेल. बिझनेसच्या प्रकरणांत अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कष्टांचे उत्तम रिझल्ट्स मिळतील. मशिनरी, स्टाफ आदींशी निगडित किरकोळ समस्या उद्भवतील. तुमच्या बिझनेसविषयक निर्णयामध्ये इतरांना ढवळाढवळ करू देऊ नका. तर या राशींसाठी उपाय आहे मित्रांनो, गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करा. सर्व काही ठीक होईल. दुसरी रास आहे तूळ रास. तूळ राशीच्या लोकांना ब्रह्मयोग आणि रवी योग अत्यंत फलदायी ठरणार आहे. या काळात जुन्या मित्रांच्या गाठीभेटी जुळून येतील. त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती समजेल. करिअरमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. विविध मार्गाने धनलाभ होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. जोडीदारासोबत एखाद्या शुभ कार्यात सहभाग घ्याल. त्या ठिकाणी तुमच्या क्षेत्रातील प्रभावित व्यक्तींची भेट होईल. आरोग्याच्या जुन्या तक्रारी दूर होतील. त्यामुळे
प्रकृती उत्तम राहील. तूळ राशीच्या 11व्या घरात सूर्य प्रवेश करेल. हे घर इच्छा, धन, लाभ, वडील, कुटुंबातील इतर सदस्यांशी संबंधित मानले जाते. सूर्याचा सिंह राशीत प्रवेश या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. समाजात मान सन्मान वाढेल. बरेच दिवस थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुम्हाला आर्थिक लाभासोबतच व्यवसायात प्रचंड यश मिळेल. कुटुंब आणि मुलांसोबत चांगला वेळ जाईल. उद्योग व्यवसायात चांगला आर्थिक फायदा होईल. या आठवड्यात तूळ राशीच्या व्यक्तींना कुटुंबातील आणि बाहेरील लोकांकडून सहकार्य मिळेल. पूर्ण समर्पण आणि चिकाटीने काम केल्यास यश मिळेल. प्रलंबित राहिलेले कामं पूर्ण होतील. आठवड्याच्या मध्यात एखाद्या वरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तींच्या भेटीमुळे आर्थिक लाभ होईल. कामाच्या निमित्ताने घडलेला प्रवास तुमच्यासाठी भविष्याची दारं उघडेल. काही वेळा काही समस्या उद्भवतील, पण तुम्ही हुशारीने त्यावर काही उपायही शोधून काढाल. नोकरदार व्यक्तींनी त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करू नये. तर या राशींसाठी उपाय आहे मित्रांनो, सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्या. त्यानंतर आहे तिसरी भाग्यवान रास कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांना ब्रह्मयोग आणि रवियोग लाभदायक ठरणार आहे. आज तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. त्यामुळे हातात घेतलेली सर्व कामे पार व्यवस्थित पडतील. कार्यक्षेत्रात विरोधकांचे डाव उलटून लावण्यात यशस्वी व्हाल. त्यामुळे विरोधकांपासून सुटका मिळेल. भूतकाळात केलेल्या एखाद्या गुंतवणुकीचा लाभ आता मिळणार आहे. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येतील. पैसे कमावण्याचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कायदेशीर बाबींमध्ये तुमचा विजय होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. मालमत्तेत केलेली कोणतीही जुनी गुंतवणूक तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल. या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरदार लोकांच्या जीवनात अनेक आनंदी प्रसंग येऊ शकतात. कुटुंबाचा सहवास चांगला राहील आणि ते तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. पण तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर थोडंसं नियंत्रण ठेवा, कारण ते तुमचे नाते बिघडवण्याचे कारण ठरू शकते. कामानिमित्त प्रवासही करावा लागू शकतो. त्याचवेळी आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आज नोकरदार व्यक्तींना त्यांचं टार्गेट पूर्ण करण्यापासून दिलासा मिळेल. वैयक्तिक तसंच शारीरिक अडचणींमुळे तुम्ही बिझनेसला जास्त वेळ देऊ शकणार नाही. तरीही बहुतांश काम फोनवरून पूर्ण होईल. तर या राशींसाठी उपाय आहे मित्रांनो, साखर घातलेलं मीठ मुंग्यांना ठेवा. तर मित्रांनो, या होत्या आजच्या भाग्यवान राशी. तर आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसाल. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.